दाखल झालेला आहे। जरांगेंसोबत भेट त्या ठिकाणी पार पडते। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला दाखल झाल्यानंतर आज त्या ठिकाणी जी चर्चा होतीये त्याचं थेट प्रक्षेपण एबीपी माझाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। अगदी काही क्षणांपूर्वी आपण पाहिलेलं होतं की निवृत्त न्यायमूर्तींनी देखील कायदेशीर बाबी जरांगे पाटलांशी चर्चा करताना आपण पाहिलेल्या होत्या। त्याची मुद्देसूद चर्चाही आपण बघितली होती। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला गेल्यानंतरची ही थेट दृश्य अंतरवाली सराटी या ठिकाणाहून। रवी मुंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। रवी, सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालं, काय सुरू आहे? विशाल, आताच आपण बघितलं की तब्बल 1.5 तास माजी न्यायमूर्ती आणि जरांगे असतील किंवा बच्चू कडू असतील यांचा संवाद आपल्याला पाहायला मिळाला। साधारण 1.5 तास त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती आणि यानंतर मंत्र्यांचं शिष्टमंडळ आलेलं आहे, जे की ज्याच्यामध्ये संदीपान भुमरे असतील, धनंजय मुंडे असतील, अतुल सावे आहेत आणि अर्थात उदय सामंत देखील आहे। तर मागच्या वेळी उदय सामंत देखील या ठिकाणी आपल्याला चर्चेसाठी तोडगा काढण्यासाठी आलेले होते। आता यावेळेस देखील अवघ्या 5 मिनिटापूर्वीच हे शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे आणि आपण पाहू शकत असाल की अजून त्यांच्यामध्ये संवादाला सुरुवात झालेली आहे। यापूर्वीची जी चर्चा झालेली आहे, कायदेशीर तपशील आणि कायदे तज्ज्ञांचं मत मनोज जरांगे आणि कायदेतज्ञ यांच्यामध्ये चर्चा होत होती। तो तपशील एकमेकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता। मनोज जरांगेंनी देखील काही आपल्या मागण्या या कायदेतज्ञांसमोर मांडलेल्या आहेत। अर्थात बच्चू कडू देखील त्या ठिकाणी होते। याची नोंद मुख्यमंत्री कार्यालयातील सचिवांनी देखील घेतलेली आहे। एका कागदावरती ह्या संपूर्ण मागण्यांचं सार मांडण्यात आलेलं आहे आणि आता यानंतर मंत्री या ठिकाणी आलेले आहेत। धनंजय मुंडे आता त्यांच्याशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतील। याशिवाय उदय सामंत देखील आहेत। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा हा 9वा दिवस आहे। अर्थात प्रकृती त्यांची खूप खालावलेली आहे आणि आजच्या दिवशीची ही चर्चा काहीतरी सकारात्मक बाजूकडे घेऊन जाईल का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मनोज जरांगे हे आपलं उपोषण मागे घेतात का किंवा अजून काही त्यांच्या अटी-शर्ती सरकार पुढे आहेत का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कायदेशीर ज्या नोंदी किंवा कायदेशीर ज्या मागणी होत्या किंवा मनोज जरांगे यांच्या ज्या मागणी होत्या त्या संबंधी कायदेतज्ञ किंवा माजी न्यायमूर्तींनी काही प्रश्न उपस्थित केले होते। त्या दोन्हीमध्ये चर्चा होत होती। त्याचा सार आता नेमका आपल्याला थोड्या वेळात कळेल। मनोज जरांगे यांनी आता बोलताना ते स्पष्ट केलं की मी ही सर्व चर्चा माध्यमांसमोर मांडणार आहे। अर्थात मनोज जरांगे जेव्हा हे संपूर्ण तपशील समोर आणतील त्यावेळेस आपल्याला ह्याचं सार संपूर्ण कळणार आहे। सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की मनोज जरांगे यांनी जी मागणी या कायदेतज्ञांपुढे किंवा सरकारपुढे, अर्थात सरकारचे प्रतिनिधी म्हणून बच्चू कडू त्या ठिकाणी उपस्थित होते। मनोज जरांगे यांनी जी मागणी केलेली आहे की शिंदे समितीला राज्याचा दर्जा द्या आणि जे या अगोदर जे प्रमाणपत्र वाटप झालेले आहेत किंवा नोंदी असलेले जे प्रमाणपत्र आहेत त्यांच्या नातलं किंवा रक्तसंबंधातील सर्व मंडळींना हे प्रमाणपत्र देण्यात यावे। जात पडताळणी समितीला सूचना करण्यात याव्यात। 1805 ते 1967 आणि त्यापुढील सर्व नोंदी ग्राह्य धरून सरसगट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे। अर्थात न्यायाधीशांनी यापूर्वी मनोज जरांगे यांना घाईघाईमध्ये कुठलाही निर्णय घेता येणार नाही असं देखील म्हटलेलं होतं। त्यामुळे या दोन्हीमध्ये जो संवाद आहे तो संवाद झालेला आणि यानंतर आता हे मंत्र्यांचं शिष्टमंडळ आहे। संदीपान भुमरे असतील, अतुल सावे असतील, उदय सामंत असतील, हे यापूर्वी देखील मनोज जरांगे यांच्या उपोषणाला हजर झालेले होते। यापूर्वी देखील दोघांमध्ये संवाद होत होता। आज सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की 7 सप्टेंबरचा जो GR आहे, नोंदी असलेल्या किंवा वंशावळी असलेल्या मराठा समाजातील नागरिकांना, लोकांना प्रमाणपत्र मिळावे अशी जी मागणी होती त्यामध्ये मनोज जरांगे यांनी काही सुधारणा कराव्यात, काही सूचना ज्या आपण आत्ताच मी सांगितल्या की ज्या सूचनाचं पालन व्हावं अशा प्रकारची मागणी या निवृत्त न्यायाधीशांसमोर केलेली होती। त्याचं लेखन देखील झालेलं आहे आणि आता मंत्र्यांसोबत नेमकी काय चर्चा झाली हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल। बरोबर आहे। कायदेशीर बाबींसंदर्भातली निवृत्त न्यायमूर्तींशी झालेली चर्चा आपण पाहिलेली होती। आता दुसरा अंक खरं तर सुरू झालेला आहे। मात्र ज्या वेळेला शिष्टमंडळ या मंचावरती उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे, हसतानाही ते आपल्याला पाहायला मिळतात, एक सकारात्मक चर्चा होतीये का? नक्कीच त्या दिशेने पावलं पडताना दिसत तर आहेत। आता मनोज जरांगे हे नेमकं पुढे काय बोलतील हे खूप महत्त्वाचं असणार आहे। त्यांचं समाधान झालंय का,
हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण कायदे तज्ज्ञांची जी टीम आहे किंवा माजी न्यायमूर्ती जे त्यांच्याशी संवाद करत होते, त्यांची देहबोली हे त्यावरून ती कुठेतरी बर, सकारात्मक चर्चा आहे रवी, असंच तुम्ही आपल्यासोबत अशाच प्रकारे राहा. न्यायमूर्ती आणि जरांगे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली त्यावर एक नजर टाकूया. घाईघाईमध्ये आरक्षणाचा निर्णय घेतल्यास कोर्टामध्ये टिकणार नाही. थोडा वेळ द्या, मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळेल. 1-2 दिवसामध्ये आरक्षणाचा निर्णय घेता येत नाही. मराठा समाजाला कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न, डेटा तयार करण्याचं काम सुरू आहे. सुप्रीम कोर्टानं सांगितल्याप्रमाणे कार्यवाही करताल. कोर्टामध्ये निर्णय आपल्याच बाजूने लागेल. कोर्टाच्या निरीक्षणानुसार मराठा समाज मागास सिद्ध झालेला नाहीये. मराठा आरक्षणासाठी एक नवीन आयोग नेमला जावा. तर महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले की जरांगे आणि न्यायमूर्तींमध्ये नेमकी काय चर्चा झाली. जरांगेंच्या नेमक्या यावेळी मागण्या काय होत्या त्यावरती एक नजर टाकतोय. 1805 ते 1967 पर्यंतच्या कुणबी नोंदींना आधारे प्रमाणपत्र द्या. शिंदे समितीमध्ये नोंदी आढळलेल्यांना दाखले देण्याची प्रक्रिया सुरू करा. रक्ताचे नातेसंबंध असलेल्यांना दाखले देण्याची प्रक्रिया सुरू करा. शिंदे समितीचा अहवाल पूर्ण मानून मराठा समाजाला प्रमाणपत्र द्या.